चला आपण सामना सुरू करूया मित्रांनो, कारण बराच वेळ कॉमेंट्री देखील इथे या ठिकाणी थोडीशी म्यूट झाली होती. सामना लगेचच चालू करूया आपण. आता कॉमेंट्री करण्यास कोणती प्रकारची आपल्याला अडथळा नाही आहे. दोन्ही पंचांनी लगेचच सामना चालू करून घ्यायचा आहे. प्रेमनाथ पाटील आणि भाऊ पाटील हे दोन्ही पंच. हॅलो हॅलो चला. जय बजरंग कारिवली आणि गावदेवी रानोड या दोन बलाढ्य संघामधील हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर कारिवली संघाने स्वीकारलं ते क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते रानोडी संघाला. खूप महत्त्वपूर्ण सामना असेल, कारण ह्या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामना खेळण्यासाठी त्या ठिकाणी पात्र ठरेल. रानोडी संघाची सलामी जोडी मैदानात उतरते. ते वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज नीलम नाईक. नीलम नाईक याने आज चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्यात चांगली फलंदाजी देखील केली. आपल्या संघाच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण असा भाग नीलम नाईक. चला आपण सामना सुरू करूया मित्रांनो. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, निर्धारित 4 षटकांचा पहिला डाव आपण या ठिकाणी खेळणार आहोत. नाणेफेक हरल्यानंतर रानोडी हा संघ फलंदाजी करताना पहिली बिनीची जोडी सलामी जोडी मैदानात. थँक्यू. टी टाइम. पंचांनी इशारा केलाय. भाऊ पाटील नाही, चांगले पंच आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्याकडून देखील झाली आहे. पण आज प्रेमनाथ पाटील देखील एक नव्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. 30 यार्ड सर्कलच्या अगदी सीमेलगत उभे आहेत. पहिला फलंदाज स्ट्राईकवर अशोक, नॉन स्ट्राईक एंडवर गोकुल. गोलंदाज नीलम. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडवर केलून काढला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक कुंदन पाटील या ठिकाणी नाईक उभा होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू त्याच्या हाताला चाटून सीमेच्या पलीकडे एका टप्प्याने पडतो. 4 धावांसाठी चौकार. बघा चेंडू तसाच होता जो नीलम नाईकने टाकला होता. किरण मात्र तसाच देखील फसला होता आणि तशाच प्रकारचा झेल कुंदन पाटीलच्या देखील हातामध्ये येणार होता, पण त्याच्या प्रयत्नाच्या पलीकडे चेंडू पडला होता आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी. सुरुवात चांगली अशोक याची. आता मात्र खराब चेंडू. बघा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेची भर पडते. धाव होत आहेत 5. 5 रन्स ऑन दी बोर्ड. शपलदार इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरच्या मधून चेंडू सरसा होतो. सायना चेंडू पर्यंत पोहोचतो. 1 धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा 45 प्लसचे खेळाडू आहेत. बऱ्या फॉर्मॅट 40 प्लसचा असला पण पहिलं षटक आहे ना ते 45 प्लसचं असतं. त्याच्यामुळे अशा रनिंग बिटवीन द विकेट बघायला आपल्याला क्वचित मिळत आहेत. पण दोन्ही फलंदाज अतिशय सुरेखरित्या धावले आहेत. बघा याला म्हणतात प्राइज विकेट. मी तर म्हणेन का हा प्राइज विकेट आहे. चेंडू उजव्या एसटीच्या बराच बाहेर टाकला होता. मला वाटलं होतं की फलंदाज चेंडू बघत आहे, थोडासा लेट केले किंवा बॅट घालणार नाहीये, पण ऐनवेळी बॅट घातली आणि बॅटची अगदी वरची टो लागली आणि सहज सोपा झेल टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. नीलम नाईक याच्या देखील ध्यानीमणी नव्हता की हा फलंदाज इथे बाद होईल, पण खरोखरच त्याला प्राइज विकेट मिळालाय. काय वाटते नीलम नाईक? बघा चेहऱ्यावर त्याचे हसू आहे. फलंदाज बाद झालाय. धाव झाल्या ते 7. पहिला गडी बाद झालाय. अशोक महत्वपूर्ण षटकाची हाताळणी करत असताना नीलम नाईक पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा वाईट बॉल, तिसऱ्यावर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला. अतिशय उत्कृष्ट असं त्याने कमबॅक केलाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय गणेश.
पाचवी हारलो काल. गणेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे, बघण्यासारखं राहील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. लेट कल्लाय, क्षेत्ररक्षक आहे, थांबण्याचा प्रयत्न देखील चांगला झालाय. अगदी कव्हरवर उभा होता क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाने वाचवल्यात, पण फलंदाजाने मात्र 2 धावा पलून पूर्ण केल्या. धावा झाल्यात त्या 9 रन्स ऑन बोर्ड. नीलम नाईक थोडासा स्लो आर्म चेंडू फेकतोय, त्याच्यामुळे फलंदाज थोडेसे लेटकट खेळतायत. पुन्हा एकदा लेट केला, चेंडू हवेत आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, कोणती चुकी नाहीये आणि गणेश या ठिकाणी झेलबाद. एक तुम्हारी एक हमारी. काय गोलंदाजी केले नीलम नाईकनं, जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9 आणि गडी बाद केल्यात ते 2. लिडिंग एज घेतल्यानंतर असं वाटलं होतं की चेंडू विकेट किपरच्या मागे पडेल, पण तसं काही झालं नाही. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचला. अगदी गली आणि पॉइंटच्या मध्ये जो खेळाडू उभा आहे त्याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यास, आणि काय क्षेत्ररक्षण देखील सजवलं आहे नीलम नाईक यानं. आणि जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण तसे 30R मध्ये सजवता मित्रांनो ना, तशा प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडनं होणं खूप महत्त्वाचं आहे, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी नीलम नाईक याच्याकडून. पुन्हा लेट कट केला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. अगदी 3 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकानं, स्तुती करावी तितकी कमी. 2 झेल, त्यानंतर क्षेत्ररक्षण, आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्ती होते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रांजोळी संघाची धावसंख्या 2-10. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी तर म्हणेन, कारण 2 फलंदाज देखील त्यांनी बाद केले आहेत, 10 धावा खर्च केल्यात. गोकुल आणि गोटीराम ही जोडी मैदानात आहे. बघा, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक सायनात येतोय. या अगोदर देखील सायनात चांगली गोलंदाजी केली होती, 7 धावा खर्च केल्या होत्या. बघायचं या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण समोर फलंदाज आहे गोटीराम, एक चांगला फलंदाज आहे, चांगल्या फटक्याची ठेवून त्याच्याजवळ देखील आहे. अगदी उजव्या एष्टीवर उभा आहे. जर आपण बघितलं या ठिकाणी तर मी तर म्हणे उजव्या नाही, 5व्या एष्टीवर उभा आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय, कोणती चुकी होणार नाहीये. संदीप चेंडू पर्यंत पोहोचला आणि सहज सोपा झेल टिपला. या ठिकाणी बाद झालाय गोटीराम. तीन फलंदाज बाद झाले, धावा स्थिर आहेत त्या 10. अगदी पहिले षटक नीलम नाईक ज्या ठिकाणी टाकून गेला होता त्याच ठिकाणी धावा आहेत. पहिल्याच चेंडूवर एक चांगली सफलता सायनात मिळवून घेतोय तो गोटीरामच्या रूपानं, आणि फलंदाज बाद झाले ते आतापर्यंत 3. नवीन फलंदाज मैदान येतोय द्वारकानाथ. द्वारकानाथ ऑन स्ट्राइक, गोकुल नॉन स्ट्राइक एंडवर अजून एकही चेंडू खेळला नाहीये. पूर्णतः नवीन जोडी मैदानात आहे, बघण्यासारखं राहील ही जोडी कशा प्रकारे खेळते. कारण जर बघितलं कालच्या दिवसातून रानोळे हा संघ पुढे आला होता, आणि आजच्या सामन्यासाठी या ठिकाणी कारिवली संघासमोर 2 हात करताना नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना थोडंसं बॅकफूटवर आहेत ते दुसऱ्या षटकापर्यंत. कारण बघितलं आपण 10 धावांवर त्यांचे 3 फलंदाज बाद झालेत. सायनाथ राईट मीडियम फेसर गोलंदाज, अगदी उजव्या एष्टीच्या बाहेर जाण्याची. बघा चेंडूला बघितलं, हेरलं,
आणि यानंतर सोडून दिलं. या अगोदरच्या 2 फलंदाजांनी मात्र तसं काही केलं नाहीये. चेंडू बघितला आणि लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची वरची कड घेतल्यानंतर अगदी शॉर्ट पॉईंट त्या ठिकाणी थर्डमॅन अथवा गलीच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता त्याला झेल देऊन बसले होते. इथे मात्र द्वारकानाथनं अतिशय हुशारीनं तशा प्रकारची या ठिकाणी चेंडूला बघितलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केली फलंदाजानं. धाव होत आहेत 12 धाव होत आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड. तर बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवर गोकुल येतोय. बघा पहिल्या षटकामध्ये मैदान उतरला होता गोकुल आणि इथे कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईकवर यायला मिळाले. क्रॉस द लाईन खेळलाय, भिरकावून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून कुठेतरी दूर जातो चेंडू. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय फलंदाज. अगदी शफल झाला, उजव्या एष्टीकडे वळला आणि चेंडूला अगदी बॅटच्या रेषेत घेतला. जणू काही स्वीपचा फटका आहे आणि भिरकावून दिलं होतं डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फक्त बघायची भूमिका घ्यावी लागली आणि अगदी चेंडू सीमेच्या बाहेर पडला. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्यात. धावा होत आहेत 18 रन्स. अगदी पुन्हा पुनरावृत्ती केली होती. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. काय झेल टिपलाय त्या ठिकाणी शेखरनं. चंदन काय जबरदस्त ॲथलेटिक्स प्लेअर त्याला म्हटलं तर अशा प्रकारचा हा झेल आपल्याला झोकून दिला चेंडूच्या खाली आणि अगदी मैदानालगत त्याने हा झेल टिपलाय. जबरदस्त खेळ या ठिकाणी. या अगोदरचे झेल सुद्धा त्याने टिपले होते. उत्कृष्ट खेळ. षटकार खाल्यानंतर कमबॅक केलं सायनाथनं आणि ज्या फलंदाजाने षटकार मारला त्याच फलंदाजाने त्याने या ठिकाणी झेलची चौरपणा बाद केलाय. 4 फलंदाज आता दुसऱ्या षटकापर्यंत बाद झालेले आहेत. मित्रांनो खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तुमच्या धावांचा ओघ जरी तुमचा खूप मोठा असला पण तुम्हाला या ठिकाणी विकेट शाबूत ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. चौथा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय नीलकंठ. सायनाथ तयार. राईट आर्म मीडियम. नीलकंठ ऑन स्ट्राइक. अगदी खराब चेंडू. बघा उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर पडतोय चेंडू. थोडीशी उलकावणी दिली होती फलंदाजाने देखील. अतिरिक्त धावेची भर पडते आणि धाव होत आहेत 19. मोठा फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय का बघण्यासारखं राहील पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू त्याच्या अगदी मागे पडतोय. बघायचा आहे कोणता इशारा येतोय. पंच इशारा करतात चौकांना. अगदी बरोबर आहे, चौकारच आहे. काही बघण्याची गरज नाही मित्रांनो. या 4 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्यात त्या 23 पर्यंत. काय फटका केला. असं वाटलं होतं की त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात चेंडू पडेल पण थोडासा चेंडू त्याच्या मागे पडला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. नीलकंठ चांगल्या प्रकारचा फटका. अतिशय सुरेख फटका बघायला मिळतो. अगदी मैदानालगत सरसर करीत चेंडू मैदाना या ठिकाणी सीमेपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि 2 धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्या त्या क्षेत्ररक्षकाकडून. मण्या भाई क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा नक्कीच वाचवलं. बघा किती मोठं अंतर होतं. अगदी मोठं अंतर बघितलं आपण. मिड अप किंवा जो लॉंग अपचा एरिया तिथून तुम्ही एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावताय आणि तेही उलट्या दिशेनं. त्यामुळे तुम्ही केलेलं कव्हर या ठिकाणी जे ॲथलेटिक तुम्ही दाखवलं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे मित्रांनो.
अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेनंतर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि धावा होत आहेत 25. पहिलं षटक बघितलं. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते. नीलम नाईकने षटक हाताळलं. 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर सायनाथनं 15 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज बाद केले. इथे मात्र चांगली फलंदाजी साकारत आहेत ते दोन्ही फलंदाज नीलकंठ आणि द्वारकानाथ. बघायचं तिसरं षटक कोण हाताळतोय. महत्वपूर्ण षटकाची हाताळणी संदीप येतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच त्याने घेतला. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याने अष्टपैलू कामगिरी केली. त्यात देखील तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या तिसऱ्या सामन्यामध्ये आणि अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते बघण्यासारखं राहील. संदीप समोर फलंदाज द्वारकानाथ. राईट आर्म बॉलर संदीप. अतिशय जोराने मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका या ठिकाणी प्रयत्न केला होता फलंदाजानं. बॅटची हलकीशी कड घेतली होती. 1 धाव पूर्ण केली होती. एका 2 धाव संख्येत बदल होतो. धाव होता 26-26. अतिशय शांत आणि स्तब्ध खेळ जणू काय होतोय. संदीप कोलवट टप्प्यात चेंडू अगदी ब्लॉकहोल मध्ये टाकला होता. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक नीलम चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनवर असलेल्या क्षेत्ररक्षकाचं. 1च धावीवर समाधान मानावं लागतंय. धावात बदल होते. धाव होतं 27. व्हाईट बॉल. खराब चेंडू उजव्या यष्टीच्या थोडं बाहेर पडला. पंचांनी हेरलं आणि व्हाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव 28. नाही भाऊ पाटील डान्स वगैरे करत नाहीयेत. ते गोट्या अंपेअर होते त्या कालचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वारंवार मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चुकतायत फलंदाज. धावा स्थिर आहेत 28. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावांना जणू काय अंकुश घातला इथं संदीप पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी साकारतो संदीप. सरला त्याने मोठा फटका केलाय. नीलम नाईक चेंडू खाली पोहोचतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नीलम नाईक इशारा करायचंय. छक्का. यस षटकार. कारण आम्ही देखील ज्या ठिकाणी बसलो ना मित्रांनो त्या कपड्याच्या आपल्याला देखील काही दिसत नाहीये. पण नीलम नाईकने खरोखर चांगल्या प्रकारे इशारा केलाय. दॅट्स अ स्पोर्ट्स स्पिरिट. असं वाटलं होतं की नीलम नाईक चेंडू खाली पोहोचलाय पण अगदी त्याच्या बोटांना चाटून चेंडू सीमेच्या बाहेर पडला होता. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्यात त्या 34. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. अगदी सुरेख खेळ बघायला मिळतोय. फलंदाज द्वारकानाथ याचा आणि त्याच्या जोडीला नीलकंठ देखील चांगली फलंदाजी करतोय आणि दोन्ही फलंदाज महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या संघासाठी बजावत आहेत. कारण त्यांना माहित आहे कारिवली संघासमोर जर खेळायचं असेल. चेंडू किती झाले. 5 चेंडू झालेले आहेत. एक व्हाईट बॉल होता मधले. व्हाईट बॉल. खराब चेंडू. बघा थोडंसं दडपण येऊ लागले या ठिकाणी संदीपच्या गोलंदाजीवर देखील. काय दिशाहीन गोलंदाजी होते. जेव्हा एखादा मोठा फटका लागतो ना मित्रांनो त्यानंतर थोडंसं दडपण येते ते गोलंदाजावर. तशा प्रकारचं गोलंदाजावर दडपण आलंय. आता धावा झाल्यात त्या 37.
पुढे सरसा सरळ हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. नीलम नाईक चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून. नीलकंठ काय धावतोय बघण्यासारखं राहील. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकाल. पहिली धाव काय पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी जणू काही जीव तोडून धावत होता त्या ठिकाणी नीलकंठ. 2 धावा पूर्ण केल्या आणि धावा झाल्या ते 39. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी रानवली संघाची धाव संख्या 4 बाद 39, 39, लॉस ऑफ 4 विकेट इन थर्ड ओव्हर. वेलकम विलास दादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपला चांगला खेळ केला होता काल. द्वारकानाथने आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे. इथं मात्र नीलकंठला आता थोडेसे हात खोलावे लागतात कारण स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तुमचे हात खुले करावे लागतात, बॅट तुमची खुली करावी लागते आणि मोठे फटक्यांची ठेवण तुमच्यामध्ये जे असलेला जे गुण आहे तो दाखवावा लागतोय. आता मात्र जे क्षेत्ररक्षक आहेत ते डीपला पोहोचलेले आहेत, अगदी सीमेलगत. कुंदन शेवटचं षटक व्ह्यू रचतोय. कुठला क्षेत्ररक्षक कुठे ठेवावा. चला आपण क्षेत्ररक्षणाची व्ह्यू बघूया. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण. ऑन साइडचं खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कट घेतली होती. शॉर्ट फाईनला चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. बघा मित्रांनो, खेळ कसा असावा हेच तर 40+ हे फॉर्मॅट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची शरीरयष्टी चांगल्या प्रकारे ठेवता येते आणि दोन्ही फलंदाजांनी खरं दाखवून दिलंय. अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये असताना देखील 2 धावा पूर्ण केल्यात आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असताना देखील दोन्ही धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा कुंदन पाटील दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आवाक्याच्या बाहेर, खूप बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव आणि धावा झाल्या त्या 42, 42 रन्स. ती मोठा फटका केलाय. गोल क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. चुकी होणार नाही. चेंडू हातातून निसटला होता पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू पकडला गेला आणि फलंदाज बाद झालाय तो नीलकंठ. धावा आहेत त्या 42. 5वा फलंदाज बाद झालाय आणि काय चांगल्या प्रकारची त्यांची या ठिकाणी भागीदारी देखील झाली आहे. नीलकंठ आणि द्वारकानाथ त्याच्यामध्ये. नवीन फलंदाज मैदान येतोय नरेशला काही चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके केला तर 50+ या धावा कारिवली संघासमोर ते ठेवू शकतील. पण मित्रांनो, कारिवली संघाने 57 धावा देखील चेस केल्या होत्या. अगदी 8 विकेट राखून आणि 4 चेंडू ठेवून तो स्कोर चेस केला होता. म्हणजे 50+ या धावा तुमच्यासाठी काही चॅलेंजिंग होऊ शकतील. कुंदन चांगली गोलंदाजी साकारतोय. नवीन फलंदाज नरेश दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडवर चेंडू येतोय. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एका धावीन धावसंख्येत पुढे सरकते. धाव होतात 43. अगदी स्लो राम चेंडू फेकला होता. चांगला प्रयत्न देखील बघायला मिळाला होता. ते मात्र चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौका. बघा प्रयत्न केला होता संदीपने देखील. त्याच्या हातातून चेंडू निसटला. असं वाटलं होतं की शाने त्याच्याकडून बॅकअप होईल पण तो देखील त्या चेंडूच्या मागे राहिला होता.
पण चेंडूनं हुलकावणी दिली आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्यात. धाव होत आहेत 47. खराब चेंडू भिरकावून दिला चेंडूला डीप 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 स्क्वेअर लेग 6 रन्स. का चेंडूला खेळला होता पला बघा गुडघे टेकलं होतं अगदी असं वाटतं का स्वीपचा फटका आहे आणि काय त्या अंदाज स्वीपच्या अंदाजाने चेंडूला भिरकावून दिला होता अगदी फ्लॅट गेला होता चेंडू 6 धावांसाठी. या 6 धावाने धावा मात्र झपाट्याने पुढे गेल्या आहेत. अगदी 50+ धावा झालेल्या आहेत. 52 धावा 53 धावा झालेल्या आहेत. 53 रन्स. स्लोराम चेंडू फेकला होता अगदी बॅट आणि फॅटच्या मधून चेंडू यष्ट्यावर आदळला आणि त्रिफलाचित फलंदाज बाद झाला. अशा प्रकारे पहिला डाव समाप्त होतो. नाणेफेक हरल्यानंतर गावदेवी रांजोळी संघ 6 बाद 53 धावा पटकावलेल्या आहेत आणि 54 धावेचं आव्हान अगदी 50+ या धावाचं आव्हान ठेवलं ते जय बजरंग कारिवली संघासमोर. हॅलो धन्यवाद शशी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण पाहतोय गावदेवी ओळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 थरार. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया आजच्या समालोचकाचं स्वागत आणि सन्मान. तत्पूर्वी मित्रांनो शुभेच्छा आलेल्या आहेत. जून अंदुरकीचे अभय म्हात्रे आणि गुंदवलीचे निहार म्हात्रे हे दोघे जण ही स्पर्धा अगदी लाईव्हच्या रूपानं या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. अभय म्हात्रे अर्थात अबू आणि निहार म्हात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद या स्पर्धेला जोडल्या गेल्याबद्दल. त्रेपन्न धावा पटकावल्या आहेत. 54 धावेचं आव्हान जय बजरंग कारिवली संघासमोर ठेवलं आहे आणि हे आव्हान कशा प्रकारे पेलवतात किंवा हे आव्हान रांजोली संघ कशा प्रकारे डिफेंड करतायत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक या स्पर्धेचे मुख्य समालोचक एक व्हॉइस ऑफ भिवंडी मोहन भोईर. हॅलो धन्यवाद शशी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज 2 दिग्गज संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसाचा विजेता संघ आणि आजच्या दिवसाचा विजेता संघ या 2 दिग्गज संघामधून या स्पर्धेतील फर्स्ट सेमीफायनल कारण एक संघ क्वालिफाय चिठ्ठीच्या आधारे झालेला आहे. उद्याचा संघ निश्चित चिठ्ठीच्या आधारे क्वालिफाय झालेला आहे. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया आजच्या माझ्या सहकारी समालोचक शशिकांत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान.
जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खास करून आजच्या स्पर्धेचे म्हणजे सकरी समालोचक शशिकांत म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं. प्रवीणजी जोशी आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. प्रवीणजी जोशी. खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेमधून एक सुरेख आणि सुंदरसा रंग भरला. भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची एक ओळख आहे आणि खास करून TDC बँकेचे शाखा मॅनेजर देखील आहेत. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मात्र एक क्रिकेटची सेवा करण्यासाठी निश्चित आमच्या समवेत ते जॉईंट झालेले असतात आणि आज देखील खऱ्या अर्थानं आमच्या शब्दाला मिळतील मान देऊन या स्पर्धेमध्ये ते समालोचक म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. एक भिवंडीचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ दिवा, गेली 25 ते 30 वर्ष सातत्यानं समालोचन करतात. एक चांगला दांडगा अनुभव या समालोचनाचा त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष ज्यांची दादा म्हणून ओळख आहे शरददादा भोईर यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. चालू सामन्यात ती दोन्ही संघाने देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे आणि खास करून गावदी ओळी संघातील जुने जाणते 2 नामांकित खेळाडू टार्झन पाटील आणि त्याचबरोबर ज्यांची वादळ म्हणून ओळख आहे विजय पाटील. आज विजय पाटील तुमच्यासाठी शरद दादा भोईर यांनी स्पेशल कमेंट्स केलेले आहेत की गेली 10 वर्षापूर्वी जी एनर्जी होती तीच एनर्जी आज या दोघांमधून आपण पाहतोय. टार्झन पाटील आणि त्याचबरोबर विजयजी पाटील. धन्यवाद शरददादा भोईर. आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. नक्कीच खूप खूप धन्यवाद शरददादा भोईर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत आहे आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं मोहन भोईर. आणि एक जॉली मॅन ज्याला म्हटलं तर तशा प्रकारची हस्ती शरददादा भोईर. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये एक महत्त्वाचा सामना, कारण जो संघ विजय संपादित करेल तो जाईल अंतिम फेरीमध्ये. गोलंदाज रोहिदास भोईर. वैयक्तिक पाहिलं, सांघिक पाहिलं, लेफ्ट हँड ओव्हरचा मारा आणि पहिला चेंडू मात्र थोडंसं अवांतर आपण पाहतोय. सुरुवात रोहिदासच्या माध्यमातून थोडीशी खराब झालेली आहे. कारगिरी संघासाठी एक चांगली सुरुवात आहे. अवांतर दाबाने सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा तुमचा शेवट देखील गोड होतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. चेंडूची लाईन मिरिट करणं देखील फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा रोहिदास आणि या ठिकाणी मात्र नीलम नाईक याच्या बॅटमधून येतो बिग ब्लास्ट. एक मारा लेकिन सॉलिड मारा. काय कमालीचा फटका. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू गेला आउट ऑफ पार्क. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, 2 विकेटों में जबरदस्त धुमशान. 2 संघामधून एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. 2 तालुका क्रिकेटमध्ये नामांकित दिग्गज संघ आहेत. काय फटका खेळला होता नीलम नाईक. बघा या अगोदरच्या चेंडूवर जर बघितलं आपण थोडासा शफल झाला होता. इथे मात्र अगदीच जागा सोडली नव्हती आणि अगदी बॅटच्या खाली चेंडूला घेतलं होतं आणि भिरकावून दिलं होतं चेंडूला कुठेतरी दूर. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर आहे. गोलंदाज देखील चुक्या करतोय. वारंवार स्क्वेअर मारा आणि खऱ्या अर्थानं बघा शशी जे अवांतर धावा असतात ना या कुठेतरी संघाला थोड्याशा पराभवाच्या काहीच नेणारे असतात. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज हलकासा प्रश्न पंचांना विचारला, मात्र पंच संमत नाही आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास फार कमी होता. नाही, लाईन लेन बघितली तर आउट स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि फलंदाज देखील तशाच प्रकारे जातोय.
अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पंचांचा येतो लेग बाईकचा इशारा, एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढंच केली, धावसंख्या होती ती 9. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. जर खेळ बघितला कारिवली संघात आता असं वाटते की 50 धावा जणू काही त्यांच्या नाश्त्याला देखील पुरत नाहीयेत. कारण काय खेळ आहे. या अगोदर देखील 56 धावा पूर्ण केल्या होत्या आणि इथे देखील 54 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि 2 षटकार आतापर्यंत बॅटमधून आलेले आहेत आणि धावा फलकावर आहेत त्या 15. कारिवली संघाचं अपडेट पाहिलं तर सिच्युएशननुसार खेळ असतोय. प्रत्येक मॅचमधून जेव्हा जेव्हा मोठ्या संख्येचा धाव पटाकरचा असतो ते थोडंसं अटॅक क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि जेव्हा कमी धावा असतात तेव्हा संत पद्धतीने ग्राउंडेड शॉट खेळले जातात. चेंडूला सुंदर ऑब्रोचा पाटका, चेंडू शॉट कव्हरला, एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या होते ती 16. तर एक दमदार चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, जबरदस्त सुरुवात, अफलातून सुरुवात. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी मग ते पहिल्या ओव्हरमधून एक चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जय बजरंग कारिवली. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना इथं महागडा ठरतोय रोहिदास. 2 षटकार काढल्यानंतर त्या ठिकाणी 16 धावा खर्च करतोय. आज जमेची बाजू कारिवली संघाची की त्यांनी फलंदाज कोणताही बाद झाले नाहीये आणि 16 धावा देखील त्यांनी पटकावलेल्या आहेत. अजूनही त्यांना 18 चेंडूमध्ये मला वाटतं 38 धावांची गरज आहे. 38 रन्स टू नीट इन 18 बॉल्स, म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे. खूप महत्त्वपूर्ण षटका हाताळावे लागतील. जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर रांजणी संघाला खरोखर चांगली गोलंदाजी करावी लागेल. संदीप अजूनही त्या ठिकाणी उपस्थित आहे, नीलम नाईक उपस्थित आहे. या अगोदर सामन्यामध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती या दोन्ही फलंदाजांनी. दुसरा गोलंदाज येतोय मोहन. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरं गोलंदाज तो नीलखंड, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज नीलखंड. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते संदीप याला. संदीप यांनी देखील आज पूर्ण दिवसामध्ये चांगले इम्प्रेस केले प्रेक्षकांना. काय कमालची फलंदाजी, कमालची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा माणूस त्याच्या माध्यमातून आपण पाहिला, मात्र व्यवस्थित चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेता आला नाही आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थिर आहे. अगदी जलद गती मारा फेकला होता, बघितला आपण जलद गती चेंडू फेकला होता नीलकंठ यानं. पुन्हा एकदा नीलकंठ राईट आर्म ओव्हरचा मारा करतो. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बिग एक मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फुलेंचा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आम्ही वारंवार सांगत असतो शशी, फटका मारण्यासाठी तुमचं सर्वात महत्त्वाचं असतं फुटवर्क. पदा लालित्य फार महत्त्वाचं असतं. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय रवींद्र कृष्णा पाटील या मान्यवरांचा. वेलकम 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 वेलकम. रविदादा पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडूला सुंदरसा क्रिकेटचा फटका, चेंडू जातोय पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धाब्याने संघाची धावसंख्या 17. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज नीलकंठ. दिग्गज संघामधून एक जबरदस्त संघर्ष पाहतोय विजयासाठी. पण गोलंदाजी स्तुती करावी लागेल नीलकंठची, कारण काय त्याची गती आहे बघा. या अगोदरच्या जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा देखील त्यानं क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला होता आणि धावा पूर्ण केल्या होत्या. जबरदस्त ॲथलेटिक्स प्लेअर नीलकंठ.
हा पलीकडे चेंडू सुंदरसा ऑनराईचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू येतोय वाडिश लॉंगनला. चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघ धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. आता मात्र चेंडू मोठा फटका आहे. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क? यास. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण फलंदाज संदीप पाटील याच्या बॅटमधून पाहिला. या 6 धावेने आता मात्र समीकरण देखील बदलते. आता येणारे चेंडू असतील 13 आणि विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. सध्या अद्ययावत परिस्थिती संघाची धावसंख्या आहे ती 24. एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. अगदी मोकेचे क्षणी हा षटकार आलाय मोहन. कारण काय बॅट फिरवली होती आणि जबरदस्त फटका, ताकद झोकून दिली होती पूर्ण चेंडू खाली आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं दूर दूर. षटकार. मित्र, खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून ज्यांच्याकडे एक पुण्यशील काम झालं, पाण्याची व्यवस्था झाली, ते सन्माननीय गोपीचंद्र परशुराम पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेत तुमचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर देवीदास पाटील, अतिशय पुण्यशील काम. अन्नदान हे देखील एक चांगलं पुण्य असतं आणि त्याचबरोबर पाणी देणं किंवा पाजणं हे देखील पुण्यशील काम असतं. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था झाली, पूर्ण संघासाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था झाली, ते सन्माननीय गोपीचंद परशुराम पाटील यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्मानित देवीदासजी पाटील, तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांना सन्मानित. आदरणीय अरविंदजी भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं. प्रथम मान्यवर कक्षामध्ये उपस्थित ओवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच, ओवली गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत सन्माननीय रवींद्र कृष्ण पाटील. या मान्यवरांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. ओवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच खऱ्या माध्यमातून आपण गावाचा देखील एक चांगला विकास पाहिला. सन्माननीय रवींद्र कृष्ण पाटील यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडे आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असं दानशूर व्यक्तिमत्व गोपीचंद परशुराम पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. धाबा किती झाल्यात? 26 धाबा झालेल्या आहेत आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 28 ही गरज आहे. 2 संघामधून एक जशास तसं उत्तर. त्यानंतर देवीदास पाटील यांना देखील आपण करूया सन्मानित. देवीदास पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. सन्माननीय रवींद्र कृष्ण पाटील यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रवींद्र पाटील यांचे सुपुत्र, त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अक्षय पाटील, अक्षय पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयासाठी अजून 28 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज द्वारकनाथ, एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज.
चेंडूला सुंदर बाउंड्रीचा फटका आपण पतवरती कार्पेट चेंडू येतोय लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण बाळाच्या माध्यमातून झालं 1 धाव घेण्याची एकच धाव कंप्लीट झाली. एक धावाने सगळ्या धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 27. अजूनही विजापासून 27 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 10 चेंडू विजासाठी 27 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना बघा एक समान संधी आहे. शशी काय म्हणाल? नक्कीच दोन्ही संघांना समान संधी, पण जमेची बाजू आहे ती कारिवली संघाची. त्यांचा एकही फलंदाज बाद झाले नाहीये. एक्झॅक्ट बरोबर आहे. ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कारिवली संघाचा कुठल्याही प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाही आहे. ऑटॉप इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. गॅपमधून चेंडू जाईल का? ते खऱ्या अर्थानं नीलम नाईक हा फलंदाज बाद होते. मात्र शशी कधी कधी अशी फलंदाज जेव्हा बाद होतात ना तेव्हा संघाची देखील एक चांगली रणनीती असते. कारण की नवीन दमाचा नवीन जोमाचा फलंदाज कुठंतरी त्यांना इन ॲक्शनमध्ये आणायचा असतो. ग्राउंडमधून आणायचा असतोय आणि त्या अनुषंगानं एक फलंदाज आपलं स्वतःचं आत्मदान करतोय किंवा आपली विकेट दान करतोय. नक्की बरोबर आहे. काही ठिकाणी असं बघितलं जातं की रणनीती असते, काही डावपेच असतात आणि ते डावपेच या ठिकाणी सक्सेस होताना बघायला मिळते. कारिवली संघाचं नीलम नाईकनं स्वतःहून या ठिकाणी बळी दिलाय आणि आपल्या सहकार्याला या ठिकाणी संधी दिली ती कुंदन पाटील याला. कारण की कुंदन पाटील याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्या बॅटमधून आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी नीलम नाईक स्वतःचं आत्मदहन करतोय. आपली विकेट पुन्हा एकदा द्वारकानाथ हा देखील चांगला गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. चेंडू काढी क्षेत्ररक्षक नीलकंठ आणि नीलकंठच्या माध्यमातून कॅरी केला जातोय. उत्तम झेल, महत्वाचा विकेट होतोय फेल. आपण जरा स्क्रीनवर पाहूया हा चेंडू. बघा मी तर म्हणेन की ऑफस्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता. स्वतःकडे खेचून घेतला होता फलंदाजानं. जणू काही चेंडूला या ठिकाणी भिरकून देण्याचा त्या प्रयत्न होता. अगदी ऑफस्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता आणि स्वतःच्या बॅटने खेचून घेतला तो ऑन साईडला. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. नीलकंठ की जो लॉंग ऑनला उपस्थित होता त्याने अतिशय ॲथलेटिक असं धावून त्या ठिकाणी पकडला झेल आणि अप्रतिम अशी या ठिकाणी सध्या शशी मी एक म्हणेन खऱ्या अर्थानं आपण जेव्हा खेळताना 40+ असो का रेग्युलर ग्रामीण असतोय बरेच फलंदाज जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा चेंडूची फेक ऑफ साईडला असते त्या चेंडूला देखील ऑन साईडला खेळण्याचा जेव्हा आपण प्रयत्न कराल तेव्हा कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता येत नाही किंवा टाईम थोडासा व्यवस्थित साधता येत नाही आहे आणि झेल होण्याची जास्त दाट शक्यता असते. नाही, मोठी पटकी शक्यता ऑन साईडवरच येते. आपण जर बघितलं स्क्वेअर लेग, लॉंग या ठिकाणी लॉंग ऑन आणि मिड विकेट या दिशेने जास्तीत जास्त आपण षटकार बघायला मिळत आहेत. एखाद 2 षटकार जर आपण बघितलं कव्हर किंवा कव्हर पॉईंटच्या वरून षटकार गेले जात आहेत. त्याचं कारण देखील शशी आहे कारण की ऑन साईडला खेळताना तुमच्या शरीराची पूर्ण ताकद फटक्यामध्ये झोकता येते. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा द्वारकानाथ राईट आर्म या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका. चेंडूकडे पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. एक संधी होती मात्र खऱ्या अर्थाने स्कायर शॉट ज्याला आपण म्हणू शकता आकाशी फटका खूप उंच होता. नाही, स्तुती करावी तितकी कमी आहे त्या क्षेत्ररक्षकाची. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकानं स्वतःला झोकून दिलं होतं या ठिकाणी कारण त्यालाही माहीत आहे की हा झेल किती महत्त्वाचा आहे. पण बघा अपेक्षा नसताना देखील त्याने तितकं चेस केलं होतं. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झाला होता ॲक्च्युअल, पण त्याने तेवढा अंतर चेस केलं होतं आणि चेंडू खालपर्यंत पोचला देखील होता. पण बघा चेंडूने हेलकावे घेतले होते आणि त्याच्या हातातून निसटला होता. स्तुती करावी लागेल त्या गोलंदाजी देखील कारण बघा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकतो आणि फलंदाज मात्र फसले जातात कारण ऑफ साईड खूप कमजोर आहे असं या ठिकाणी दिसून येते. पुन्हा एकदा गोलंदाज द्वारकानाथ. हा चेंडू देखील अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट स्विंग अँड मिस. परिपूर्ण बीट होताना फलंदाजांची थोडासा चप्पल जातो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर त्याच्या बॅटमध्ये चेंडू संपर्क साधता आलं नव्हतं. डॉट चेंडूची सांगता आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा डॉट चेंडूची सांगता होईल तेव्हा मात्र थोडंसं प्रेशर कारिवली संघावर असेल. आता मात्र शेवटचं अंतिम
अखेरचं षटक प्रगती पथावर आणि विजयाचं लक्ष गाठायचं ते 25 धावांचं. काय म्हणाल शशी? 6 चेंडू आणि 25 धावा. बघा सामना मी तर म्हणेन की रांजोली संघाकडे देखील झुकलेला नाहीये किंवा कारिवली संघाकडे देखील झुकलेला नाहीये, कारण ॲबिलिटी असलेले दोन्ही फलंदाज कारिवलीचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कुंदन आहे, त्यानंतर चंदन देखील आहे. 7 चेंडू आणि 25 धावीची गरज. बघा कुंदनने फटके मारले तर त्यांच्या कपालावर चंदन लागेल, कारण चंदन देखील त्या ठिकाणी आहे आणि दोन्ही फलंदाज या ठिकाणी फेल झाले तर मात्र सुगंध या ठिकाणी रांजोली संघाच्या हाताला लागेल. शशी, मी कौतुक करेन या गोलंदाजाचं. खऱ्या आता काल कुठेतरी आपण पाहिला संघ देखील थोडासा पराभव खायत होता. अंतिम ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज होती न्यू मिलन पायगाव या संघाला, मात्र त्या 6 धावा देखील या गोलंदाजाने करू दिल्या नाही. तोचा गोलंदाज नरेश बाळा या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. कमालीची गोलंदाजी नेहमीच आपल्या संघासाठी करतोय. विनोद ठाकरे यांचा संघ खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमधून त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नावाखाली एक उत्तम कामगिरी करणारा संघ आहे आणि या स्पर्धेमधून देखील एक अव्वल दर्जाची कामगिरी या संघाच्या माध्यमातून केली जाईल का याचं उत्तर थोड्याच वेळात. नक्कीच. जर नरेशने त्या धावा या ठिकाणी डिफेंड केल्या होत्या आणि त्याच्यासाठी 25 धावा खूप मोठ्या धावा आहेत, ह्या डिपेंड करणं त्याला काय अवघड नाहीये. स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे. संघाचा ट्रम्प कार्ड बिग गिटार चंदन. चंदन याला पहिला चेंडू पेस करताना मात्र साजेशी कामगिरी करता आली नाहीये. बघा मी अगोदर म्हटलं सामन्यामध्ये कमबॅक एक दुःख से कुछ काम चलने वाला नाहीये. आता परिपूर्ण प्रेशर बाईस संघ झाले कारवली. येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवर चंदनला बंधन घातलं होतं नरेशने. क्या बात आहे. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली. बंधन फार महत्वाचं आहे. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. यस, फलंदाज होईल बाद. महत्वाचे विकेट. आता मात्र हा विजय मला वाटतं कारिवली संघासाठी तीन चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 20 धावांची गरज. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मी म्हटलंय सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज. पण मी या ठिकाणी तुम्हाला आठवण करून देतोय मोहन भोईर, एका चेंडूमध्ये देखील 11 धावा जाऊ शकतात, एका चेंडूमध्ये 13 धावा देखील जाऊ शकतात. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ अनसर्टिनिटी गेम. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
इथे जर तरची इथे भविष्यवाणी इथे कोणी सांगू शकत नाही. इथे जर तरची भाषा नाही. जे दिसतं तेच खरं आहे. बघा एकाच ऐकावे दोघांचे आणि करावे एकाचे अशा प्रकारची स्तुती या ठिकाणी स्थिती आहे ती नरेशची. चला गोलंदाज आपण जास्त डिस्टर्ब करू नका, नाही तो तुम्हाला डिस्टर्ब करेल नंतर. नरेशला दोन्ही कानामध्ये 2 मंत्र दिले आहेत, पण आता मंत्र कोणाचा ऐकावा हा प्रश्न देखील नरेशच्या मनामध्ये सतावत असेल. खरं आता ना भिनार प्रीमियर लीग 2024 आपण आयोजन पाहिलं, नुकतीच संपन्न झाली स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये देखील हेच गणित होता. 2 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना गोलंदाज संदेश वाखारे जे आमचे समालोचक मित्र आहेत, 2 चेंडू 14 धावा. वाय नॉट काय पाहिजे 2 की 3 आहेत, 2 आहेत ना, 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा 14 पाहिजे ना, किती बघ ना. आता षटकार आला ना. 14 पाहिजे. काय झालं तुम्ही हे पहा. तिसऱ्या ओव्हरमध्ये किती होते धावा? तिसऱ्या ओव्हरमध्ये 29 धावा. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिल्या चेंडूवर बॉल 4 झालेले आहेत. 4 बॉलचं विश्लेषण सांगतो, बॉलचं अपडेट सांगतो तुम्हाला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर एक फलंदाज धावचित बाद आहे, 1 धाव कंप्लीट आहे. तिसऱ्या चेंडूवर चौकार आहे, चौथ्या चेंडूवर षटकार आहे. अरे दादा तुमचाच चोरून आम्हाला काय भेटणार आहे? त्याही बोलतात का? चालेल जा. थोडंसं गणित चुकलं इकडे अल्पेशचं, काही हरकत नाही आहे. 13 बाकी आहेत. 12 धावा आलेल्या आहेत, 13 धावा बाकी आहेत. अगदी बरोबर आहे. 13 पाहिजे, काही हरकत नाही. बघा ठरवा तुम्ही द्यायचं का नाही द्या. नाही बरोबर आहे. चला बरोबर आहे. आम्ही वारंवार गुंडलेकरला विचारलं, तो 14 सांगतो, आम्ही काय करणार? त्यांनी सांगितले आम्ही अनाऊन्स केलं. चला ठीक आहे. हे पहा अशा अतिटटीच्या सामन्यामध्ये काही घटना घडतात, पण खरोखरच लक्ष असावं लागतंय. कधी कधी आम्ही स्लीपर चप्पलवर सुद्धा धावा मोजलेल्या आहेत. दादा तुम्ही सगळे बसलेले आहात. चला आपण त्या जुन्या आठवणी ताज्या करू. नंतर मोठा फटका केला पूर्णपणे डीप स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक बघ्याची भूमिका घ्यावी लागते. डीप षटकार. काय कमालीची फलंदाजी. आता मात्र देखील प्रश्नचिन्ह आहे. आता देखील प्रश्नचिन्ह आहे. 7 या अगोदरच आपण सांगितलं होतं, चर्चा देखील झाली होती मैदानाच्या बाहेर यामधून, का गोलंदाज तुम्ही जास्त डिस्टर्ब करू नका. बघा एखादं मानसिक संतुलन जर बिघडले ना मित्रांनो, मग तिथे काही करता येत नाहीये. आता एखादा वाईट किंवा नो चेंडू, आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून जय बजरंग कारिवली संघ होतोय फेल.